वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 30 डिसेंबर 2023। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज करंट अफेअरचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ। उत्तर प्रदेशमधील अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आलेलं आहे। अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 डिसेंबर 2023 रोजी या नवनिर्मित विमानतळाचे उद्घाटन हे होणार आहे। या विमानतळ निर्मितीच्या पहिल्या चरणाला 1450 करोड रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे। मंदिराच्या आकाराचे हे विमानतळ आहे। या विमानतळाच्या टर्मिनल भवनाचे क्षेत्रफळ 6500 वर्गमीटर आहे। प्रभू श्रीरामांच्या जीवनकथेला दर्शवणारी स्थानिक कला आणि पेंटिंग तसेच भिंतीचित्रांनी हे विमानतळ सजवलं गेलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, न्यायमूर्ती अरुण भन्साली। न्यायमूर्ती अरुण भन्साली यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। अलाहाबाद, राजस्थान, गुवाहाटी, झारखंड आणि पंजाब हरियाणा या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती शिफारस केली गेली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून अरुण भन्साली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे राजस्थान उच्च न्यायालय न्यायमूर्ती मनिंद्र मोहन श्रीवास्तव, गुवाहाटी उच्च न्यायालय न्यायमूर्ती विजय विष्णोई, झारखंड उच्च न्यायालय न्यायमूर्ती BR सारंगी आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालय न्यायमूर्ती शील नागू यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। फाईड जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, मॅक्सन कार्लसन याने हा फाईड जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा 2023 जी झालेली आहे हा किताब याने जिंकलेला आहे। तर नॉर्वे देशाचा हा बुद्धिबळ खेळाडू आहे मॅक्सन कार्लसन आणि याने नुकताच हा फाईड वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकलेली आहे। या स्पर्धेमध्ये व्लादिमीर फेडोसिव दुसऱ्या आणि यू यांगे हा तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे। हा फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2023चे आयोजन जे आहे 26 ते 28 डिसेंबर 2023 दरम्यान उझबेकिस्तानमधील समरकंद येथे करण्यात आलं होतं। या चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात 2012मध्ये करण्यात आली आहे आणि आता हा 2023चा जो चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडलेली आहे ही जिंकलेली आहे हा नॉर्वेचा खेळाडू आहे मॅक्सन कार्लसन याने। पुढचा प्रश्न पाहूया। CISFची पहिली महिला महानिदेशक कोण बनली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, नीना सिंग। नीना सिंग यांना CISFच्या पहिल्या महानिदेशक बनण्याचा मान हा मिळालेला आहे। केंद्र सरकार नियुक्ती समितीने IPS अधिकारी नीना सिंग यांना औद्योगिक सुरक्षा बल अर्थात CISFच्या महानिदेशक म्हणून नियुक्त केलेलं आहे। औद्योगिक सुरक्षा बळ महानिदेशक पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। 31 जुलै 2024 पर्यंत त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आलेलं आहे। 1989 बॅचच्या त्या राजस्थान केडरच्या IPS अधिकारी आहेत तसेच राजस्थानमधील त्या पहिल्या महिला IPS अधिकारी देखील आहेत। त्यांनी 2013 ते 2018 पर्यंत CBIमध्ये संयुक्त निदेशक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे। CISF औद्योगिक सुरक्षा बळ स्थापना झालेली आहे 10 मार्च 1989। मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये। महानिदेशक आहेत आता ह्या नवीन बनलेल्या आहेत नीना सिंग आणि CISF संबंधित विभाग आहे केंद्रीय गृह मंत्रालय। पुढचा प्रश्न पाहूया। जॅक्स डेलर्स यांचं नुकताच निधन झाले आहे, ते कोणत्या संघटनेचे माजी अध्यक्ष होते? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, युरोपीय संघ आयोग। युरोपीय संघ आयोगाचे हे माजी अध्यक्ष होते जॅक्स डेलर्स आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे। युरोपीय संघ आयोगाचे अध्यक्ष जॅक्स डेलर्स यांचं नुकताच निधन झालेलं आहे। युरो मुद्रा निर्मितीमध्ये यांची मुख्य भूमिका होती। त्यांनी सन 1985 ते 1995 पर्यंत युरोपियन संघाची अध्यक्षता ही केलेली होती। त्याचप्रमाणे त्यांनी फ्रान्स देशाचे अर्थमंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे। युरोपियन युनियन ही 27 देशांची एक संघटना आहे जी सशक्त आर्थिक आणि राजकीय संघटना म्हणून काम पाहते। याचे संस्थापक देश आहेत जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड, बेल्जियम आणि लक्झमबर्ग। त्याचप्रमाणे युरोपियन युनियनबद्दल पाहायचं तर स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1993। मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियममध्ये आणि अध्यक्ष आहेत उर्सुला वॉन डेर लेन। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी एका हिंदू महिलेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, पाकिस्तान। पाकिस्तान या देशामध्ये पहिल्यांदाच एका हिंदू महिलेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे।
तर पाकिस्तानमधील बुनेर जिल्ह्यातील हिंदू समुदायाच्या डॉक्टर साविरा प्रकाश यांनी देशात होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पाकिस्तानमधील खैबर पख्तूनवा येथे एका सर्वसाधारण जागेसाठी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। साविरा प्रकाश या पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे। पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार निवडणुकांमध्ये सर्वसाधारण जागांवर 5% महिलांचा समावेश करणे बंधनकारक आहे। 16व्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य निवडण्यासाठी 8 फेब्रुवारी 2024 रोजी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। भारताने कोणत्या देशासोबत भविष्यातील वीज पुरवठ्यासाठी कुडनकुलम अणुऊर्जा प्लांट करारावर स्वाक्षरी केलेली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी रशिया। भारताने रशियासोबत या वीज पुरवठ्यासाठीच्या कुडनकुलम अणुऊर्जा प्लांट करारावर स्वाक्षरी केलेली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 5 दिवसीय रशिया दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशियाने तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या भविष्यातील वीज निर्मिती युनिटच्या उभारणीसाठी संबंधित करारावर स्वाक्षरीही केलेली आहे। रशियाच्या मदतीने हा कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तयार होणार आहे। हा प्रकल्प तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्ह्यात चेन्नईपासून 650 किलोमीटर दक्षिणेस स्थित आहे। या प्रकल्पाचे बांधकाम हे मार्च 2022 मध्ये सुरू करण्यात आले आहे। हे भारतातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र आहे। या प्लांट अंतर्गत 6 युनिट बांधण्यात येणार आहेत आणि या सर्व 6 युनिट कार्यान्वित झाल्यानंतर या प्लांटची एकूण उत्पादन क्षमता ही 6000 मेगावॉट होईल। हे 6 युनिट 2027 पर्यंत कार्यान्वित होणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कोणत्या चित्रपटाला गोल्डन बंगाल टायगर पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी चिल्ड्रन ऑफ नोबडी। या चित्रपटाला गोल्डन बंगाल टायगर पुरस्कार 2023ने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे। हा इस्रायली चित्रपट आहे। चित्रपटाला गोल्डन बंगाल टायगर अवॉर्डने गौरवण्यात आलेला आहे। एका सत्यकथेने प्रेरित असलेले हे करुणामयी इस्रायली चित्रपट समाजाच्या परिघावर दुर्लक्षित व्यक्तींवर प्रकाश टाकते। कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये चिल्ड्रन ऑफ नोबडी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। चिल्ड्रन ऑफ नोबडीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। गोल्डन बंगाल टायगर या महोत्सवातील सर्वात मोठा चित्रपट पुरस्कार आहे। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार व्हेनेझुएलाचे दिग्दर्शक आहेत कार्लोस डॅनियल मलावे यांना वन वे या चित्रपटासाठी चित्रपट जो पुरस्कार वितरण सोहळा आहे यामध्ये देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारताचे अंटार्क्टिका आधारित मैत्री 2 संशोधन केंद्र कोणत्या वर्षापर्यंत सुरू होणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 2029 पर्यंत हे भारताचे अंटार्क्टिका आधारित मैत्री 2 संशोधन केंद्र हे सुरू होणार आहे। तर मैत्री 2 संशोधन केंद्र पूर्व अंटार्क्टिकामध्ये स्थित असणार आहे। या स्थानकाच्या बांधकामाची निविदा, बांधकाम नियुक्ती आणि करार असे 4 भाग करण्यात आले आहेत। भारतातील सध्याचे संशोधन केंद्र निर्माण करणे हे गरजेचं झालेलं आहे। भारताने आतापर्यंत अंटार्क्टिकामध्ये दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती अशी 3 कायमस्वरूपीची संशोधन केंद्रे बांधलेली आहेत आणि सध्या यामधील मैत्री आणि भारती ही संशोधन केंद्र कार्यरत आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। गृह मंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील कोणत्या संघटनेला बेकायदेशीर घोषित केला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मुस्लिम लीग जम्मू काश्मीर। या संघटनेला गृह मंत्रालयाने बेकायदेशीर संघटन घोषित केलेलं आहे। मोठी कारवाई करत मुस्लिम लीग जम्मू काश्मीरला बेकायदेशीर संघटन गृह मंत्रालयाने घोषित केलेलं आहे। या संघटनेला UAPA 1967 कलम 3(1) नुसार 5 वर्षांसाठी बेकायदेशीर संघटन म्हणून घोषित केलेला आहे। UAPA हा जो कायदा आहे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट, गृह मंत्रालयाच्या महिन्यानुसार या संघटना आणि त्यातील सदस्य हे जम्मू काश्मीरमध्ये देशविरोधी आणि अलगाववादी क्रियांमध्ये सामील आहेत आणि यामुळे या संघटनेवर आता बंदीही घातलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारताने पुढील किती वर्षांमध्ये $1 बिलियन किमतीची केळी निर्यात करणार असल्याचे लक्ष्य ठेवलेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 5 वर्षामध्ये पुढील भारत हा $1 बिलियन किमतीची केळी ही देशातून विदेशामध्ये निर्यात करणार आहे हे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। तर मागच्या महिन्यामध्ये या योजनेचा भाग म्हणून एक समुद्री मार्गे नेदरलँडमध्ये ताज्या केळ्यांची एक परीक्षण फेरी निर्यात केली गेली। हवाई मार्गाने देशात मोठ्या प्रमाणात सध्या फळांची निर्यात हे होत असते आणि आता भारताने आगामी 5 वर्षामध्ये $1 बिलियन किमतीची केळी निर्यात करणार असल्याचे लक्ष्य निर्धारित केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्य पोलीस दलामार्फत मिशन इन्व्हेस्टिगेशन @75 डे राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए बिहार राज्य पोलीस दलामार्फत हा मिशन इन्व्हेस्टिगेशन @75 डे राबवण्यात येणार आहे। काय आहे हा मिशन इन्व्हेस्टिगेशन @75 डे? तर गुन्ह्याची FIR नोंद झाल्यानंतर संपूर्ण तपास हा 75 दिवसामध्ये पूर्ण केला जाणार आहे आणि बिहार राज्य पोलिसांमार्फत ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। बिहारची राजधानी आहे पटना। मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर।
तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअर एज्युकेशन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.